चला या ठिकाणी आपण पुन्हा एकदा आपण विशेष कार्यक्रमाकडे बोलणार आहोत. बक्षीस वितरण समारंभाचा या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहोत. तत्पूर्वी आपण एक छोटासा सत्कार अगदी आपण मुख्य मंचावरती घेणार आहोत. प्रसाद ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा अर्थात आपण पाहतो या वेळेला मुख्य मंचावरती पाहायला मिळत आहेत सुखदेव अलदर यांचा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान होतोय. तर मी अशोक भाऊ मोठे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सुखदेव अलदर साहेबांचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अगदी आपण मुख्य मंचावरती पाहतोय मायेची उबदार शाल आणि अगदी त्याच वेळेला प्रेमाचं सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सुखदेवजी अलगर साहेबांचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातो. करावा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आरके रोड लाईन संघाचे ओनर्स अण्णा माळी अर्थात विनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आणि मायेची उबदार शाल देऊन यथोचित मान सन्मान होतोय. यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान होतोय. तदनंतर यावेळेस आपण पाहतो या स्पर्धेसाठी ज्यांची महत्त्वाची भूमिका राहिली गुणलेखकाची ते हमजा खान यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान होईल. मी तुषार यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते गुणलेखक या स्पर्धेसाठी लाभलेले हमजा खान यांचा देखील आपण यथोचित मान सन्मान करावा. आणि अगदी त्याच वेळ जोरदार टाळ्या वाजवा हमजा खानसाठी. खूप चांगली महत्त्वाची भूमिका राहिली आहे. आणि आपण जातो खऱ्या अर्थानं पुढचा पुरस्कार अर्थात सन्मान ज्याचा आवाज खऱ्या अर्थानं मी उल्लेख करतो कळंबोलीतील पहिला असा समालोचक आहे ज्याच्या आवाजामध्ये दम आहे. तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका राजन सोना यांचा सन्मान होतोय. तर मी धनंजय दिवेकर यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करावा. अगदी आपण पाहतो राजन गुरुदेव सोना यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. थैंक यू सो मच चिकू. बट मैं आप सभी को बताना चाहूँगा, देखिए एक बड़ा विक्रम, ये हमारे लिए बहुत गौरव की बात है और गर्व की बात है. मैं आप सभी को बताना चाहूँगा कि पश्चिम महाराष्ट्र की आवाज़ आंध्र प्रदेश तक जा चुकी है. एक बार जोरदार तालियां हम सभी के लाडले श्रीकांत मुलिक उर्फ चिक्कू के लिए. आप कभी भी कहीं भी समालोचक सुनेंगे ना, मैं आपको लिख कर देता हूँ, लिख कर 1000 आवाज में भी अपने चिक्कू की आवाज की खनक आप 2 मिनट में पहचान जाओगे. क्योंकि जब जब चिक्कू माइक अपने हाथ में लेता ना, पश्चिम महाराष्ट्र की खनक उनकी आवाज में झलकती है. और ये गौरव की बात है, ये गर्व की बात है कि जब जब चिक्कू मैदान पर होता है तब बहुत अच्छा माहौल बन जाता है. एक बार जोरदार तालियों के साथ हमारे बीच जो एक बड़ा साथ हमें मिला श्रीकांत मुलिक उर्फ चिक्कू, इनके लिए यहाँ पर. तर थँक्यू सो मच राजन यांचा या ठिकाणी सन्मान होतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा राजन सोना यांच्यासाठी. खूप सुंदर समालोचन त्यांचं देखील या स्पर्धेसाठी राहिलं आहे. तर नंतर या ठिकाणी आपण जाणार आहोत तर निश्चितपणे आपण नंतर राजन. तो जरूर आगे बढ़ने से पहले मैं इस बीच विनती करना चाहूंगा कि हम सभी के लाडले, हम सभी के दुलारे और एक जबरदस्त आवाज के मालिक, एक बार जोरदार तालियों के साथ दोस्तों श्रीकांत मुलिक, इनका स्वागत सत्कार और सम्मान चिन्ह धनंजय दिवेकर, इनसे मैं विनती करना चाहूंगा. इस मंच पर वो आए, एच विभाग में वो आए और बहुत सारा प्यार इन्होंने जुटाया और अपनी आवाज की पहचान आज यहाँ पे छोड़ के जा रहे, जो इतिहास में गवाह रहेगा. और हमेशा जब जब इनकी आवाज हम सुनेंगे ना दोस्तों तो माहौल बनता रहेगा. एक ऐसे शख्सियत, एक ऐसे व्यक्ति जो पूरी तरह से प्रोत्साहित करके छोड़ते हैं और हमारे बीच उपस्थित है, ये हमारे लिए गर्व की बात है. बहुत बहुत धन्यवाद. बक्षीस वितरण आपलं मेन राहिलं ना, तर त्या पहिले
तर चला या ठिकाणी आपण सत्कार समारंभानंतर या ठिकाणी आपण विशेष कार्यक्रमाला या ठिकाणी बोलतोय. या मंडळातील काही बघा या स्पर्धेसाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं ऑप्शनसाठी डीटीबी बनवली होती ते आशू मुदलियार यांचा देखील आपण खऱ्या अर्थानं सत्कार करतोय. बघा ते अवेलेबल नाही आहेत, परंतु त्यांचा शब्द सुमनांच्या वतीनं आपण आभार व्यक्त करतोय. प्रेम डांगे, चला आपण आशूच्या अनुपस्थितीमध्ये तो सत्कार घ्यायचा आहे. खऱ्या अर्थानं आपण चला तुषार आपण समोर या. ऑक्शन डीटीबी ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खूप चांगली पाहायला मिळाली आशू याचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तदनंतर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं त्यांचं खूप चांगलं सहकार्य राहिलं आहे सुजल पवार. तर सुजल पवार यांना विनंती आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं या विभागाचा आणखीन एक उभरता सितार आहे. चला सुजल पवार अण्णा माळी यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण सुजल पवार यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान करावा. यानंतर मी पुढील नाव घेतोय राज यादव, आपण यायचंय. आपला देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सत्कार होतोय. खूप चांगली भूमिका, अगदी विकेट बनवण्यापासून असेल, प्रत्येक हर एक गोष्टी आणण्यापासून असेल, पाणी पुरवणं असेल, अशा सर्व काही गोष्टी या लोकांनी पाहिल्यात. आणि खऱ्या अर्थानं राजन यांचा तर कौतुक करावंच लागेल, कारण आयोजकांच्या भूमिकेमध्ये त्यांना देखील आपण पाहिलं, समालोचन देखील या ठिकाणी आपण पाहिलंय. तर राजन सोना यांचा देखील आपण पुन्हा एकदा शब्द सुमनांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. कारण राज यादव या ठिकाणी आले, त्यांचा सत्कार अभि कदम यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत आणि ते करताय देखील. तर यस तर चला या ठिकाणी मला वाटतंय आता हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम इथे संपलाय. आता ज्याची आतुरता खऱ्या अर्थानं आपल्याला लागली होती ती आतुरता अर्थात त्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू आहे ज्याच्या नावावरती तब्बल बॅटिंग करत असताना 70 धावा पाहायला मिळाला. निधी किराणा या टीमचा आदर्श भोसले ठरलाय. एच प्रीमियर लीग 2026 या पर्वातला उत्कृष्ट फलंदाज आणि गणेश अनुसे यांच्याकडून रोख रक्कम धनराशी 500 रुपयाची. तर शशिकांत खताळ साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आदर्श भोसले ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज याचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार करावा. 500 रुपयाची धनराशी, बेस्ट बॅट्समन ही ट्रॉफी देऊन आपण या खेळाडूला सन्मानित करतोय. एच प्रीमियर लीग 2026 या पर्वातील उत्कृष्ट फलंदाज. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट बॉलर गोलंदाज या स्पर्धेमध्ये ज्यानं फलंदाजांची भंबेरी उडवली, गोलंदाजी करत असताना पूर्ण स्पर्धेमध्ये 7 विकेट घेतल्या असा आहे निधी किराणा या टीमचा ओम सरडे ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. या ओम सरडे सुखदेव हलदर साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जबरदस्त अफलातून गोलंदाजी ओम सरडेची राहिली या स्पर्धेमध्ये. उत्कृष्ट गोलंदाज हा किताब देऊन या खेळाडूला सन्मानित करण्यात येत आहे. तर थँक्यू सो मच ओम. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, तर क्षेत्ररक्षक कोण असेल, कोण असणार आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक? करू का बाजी? या स्पर्धेतील
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक निधी किराणा या टीमचे सर्वांचे लाडके दाजी अर्थात सोमनाथ निकम ठरलेत या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. समाधान मनगर यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. काय जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण राहिले आहे. एखाद्या युवकाला लाजवेल असे आहे क्षेत्ररक्षण. त्याचा फिटनेस पहा, त्यांचं वय पहा, परंतु काय जबरदस्त फिल्डिंग. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सोमनाथ निकम ठरलेत एच प्रीमियर लीग 2026 मधले उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तर या स्पर्धेतील नवीन काहीतरी संकल्पना आपण घेऊन आलो होतो अर्थात एमर्जिंग प्लेयर अर्थात युवा टॅलेंटर युवा खेळाडू. तर यस या स्पर्धेमध्ये तो युवा खेळाडू चमकला तो आहे निधी किराणा या टीमचा सुजल ठाकूर ठरलाय या स्पर्धेतील एमर्जिंग प्लेयर. विकी गोपने यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण सुजल ठाकूरला सन्मानित करायचं आहे. सुजल ठाकूर आपण पाहतो या स्पर्धेतील रायझिंग स्टार. तर निश्चितपणे आपण तर यस आपण या ठिकाणी या स्पर्धेतील शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देतोय. खऱ्या अर्थानं तो आला त्यानं पाहिलं जिंकून घेतलं सारं काही आहे. आर के रोडलाईन संघाचा राम आजबे ठरलाय शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर यू आर मोस्ट वेलकम राम आजबे आपण यायचं आहे. अनिल सातपुते यांना विनंती आहे. चला हमजा खान इकडे या. हमजा खान हमजा त्याचा चांगला मित्र आहे. त्याच्या शुभ हस्ते आपण या खेळाडूला सन्मानित करतोय. तर या स्पर्धेतील रनर अप अर्थात सेकंड प्राइज आणि या दुसऱ्या क्रमांकाच्या संघनायकाला विनंती आपण 11 खेळाडूंसहित आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. निधी किराणा ठरलाय या स्पर्धेतील उपविजेता. या टीमचे ओनर्स गणेश अनुसे. तर या टीमला विनंती आहे आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. एच प्रीमियर लीग 2026 मधला उपविजेता संघ आपण पाहतोय निधी किराणा. तर अनिल सातपुते नाना गोरड यांना विनंती आहे. तदनंतर मुख्य मंचावरती अनेक काही मान्यवर. चला मान्यवरांना विनंती आहे अशोक भाऊ मोठे. चला सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण सर्वांच्या शुभ हस्ते आपण खऱ्या अर्थाने या संघाला सन्मानित करायचं आहे. चला भाऊ दुसऱ्या नंबरची ट्रॉफी द्यायची आहे. जय हनुमान मित्रमंडळ आयोजित एच प्रीमियर लीग 2026 मधला उपविजेता संघ अर्थात निधी किराणा हा संघ ठरलाय या स्पर्धेतील उपविजेता. ओनर्स गणेश अनुसे यांची टीम आपण पाहतोय ती टीम ठरली आहे रनर अप. जोरदार टाळ्या वाजवा या टीम साठी. ट्रॉफी खाली गे रे जरा. ए ट्रॉफी खाली गे जरा. मोरया तर निश्चितपणे आपण पुढील पुरस्काराकडे जाणार आहोत. उत्कंठा खऱ्या अर्थानं सर्वांना लागली आहे. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू अर्थात मॅन ऑफ द सिरीज असा कोणता खेळाडू असणार आहे. होय नो डाऊट ज्याच्या नावावरती ऑलरेडी कळंबोली टेनिस क्रिकेटच्या पटलावरती टेनिस क्रिकेटच्या जीवावरती
एक टू व्हीलर बाईक आहे, तो बायकर मॅन पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये चमकलाय. या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावरती आहेत तब्बल 70 पॉइंट्स, अर्थात आर के रोड लाईन्स टीमचा अक्षय सरादे ठरलाय या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. तर मान्यवरांना विनंती आहे, आपण या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. अगदी आपण पाहतोय, तुम्ही चांगली कामगिरी केली ना तर खांद्यावरती घेऊन मिरवलं गेलं जातं. अक्षय सरादेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून जातं मित्रांनो. व्हॉट बॅटिंग, व्हॉट परफॉर्मन्स. तर अक्षय तुला विनंती आहे, आता मध्ये तू खाली जायचं नाहीये. पुन्हा एकदा तुझ्या टीमला आम्ही विनंती करतोय, या आपलं स्वागत आहे या स्पर्धेतील एज प्रीमियर लीग 2026 मधला पहिल्या क्रमांकाचा मान पटकावणारा संघ आपण पाहतोय. आणि या संघाला विनंती आहे, आपण सगळ्यांनी मुख्य मंचावरती यायचं आहे. आर के रोड लाईन्स या टीमला विनंती आहे, आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. अण्णा माळी यांची टीम, अण्णा माळी यांना विनंती, आपण देखील यायचं आहे. आणि या स्पर्धेतील चॅम्पियन आर के रोड लाईन्स. खाली बसा तुम्ही सर्व. अगदी आपण पाहतोय इथं बस, इथं बस. सर्व खेळाडू आपण पाहतोय मुख्य मंचावरती आणि यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय. एक जबरदस्त जय हनुमान मित्रमंडळ आयोजित एज प्रीमियर लीग 2026 आणि या प्रीमियर लीगचा चॅम्पियन अण्णा माळी यांचा संघ आर के रोड लाईन्स. बोला गणपती बाप्पा, बोला जय भवानी, जय श्रीराम. आणि शेवटची तुमची आवडती घोषणा, बाळू मामाच्या नावाने येळकोट येळकोट. तर निश्चितपणे थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण सर्वांचा आभार व्यक्त करूया आणि इथे आपण या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. चांगलं. तर निश्चितपणे पुन्हा एकदा भेटूया 2026 मध्ये त्याच थाटात, 27 मध्ये त्याच थाटात आणि त्याच उत्साहामध्ये. चॅम्पियन आर के रोड लाईन्स. चांगलं चांगलं चांग. तर धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खऱ्या अर्थानं ज्यांचं मोलाचं योगदान लाभलं त्यांचं आभार व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा भेटूया पुढच्या वर्षी अर्थात 2027 मध्ये याच थाटात आणि याच पाठात. तुर्तास आपण थांबूया.